श्रावण मास निमित्त आयोजित ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेमध्ये आज त्यांच्या प्रवचन सेवेचा आपण लाभ घेणार आहोत। ते हरिभक्तपण आहे। प्राध्यापक ज्ञानेश्वर माधवराव कुलकर्णी वतनी यांचा आगमन झालेला आहे। महाराजांच्या चरणी प्रार्थना की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। आजच्या प्रसादाची सेवा श्री प्रकाश धामणगावकर गुरुजी यांची आहे। गुरुजींना विनंती माऊलीच्या प्रतिमेचं पूजन करू, बाबासाहेब महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करू आजच्या प्रवचनकारांचा सत्कार करा। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। केशवराज बाबा साहेब महाराज की जय। भारत माता की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता। जय जय रघुवीर समर्थ। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु वैकुंठवासी दुंडा महाराज की जय। केशवराज बाबा महाराज की जय। सब संतन की जय। आता विश्वात्मिके देवे, येणे वागेज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने। आजच्या या मंगलदिनी निरूपणासाठी जी मला सांगण्यात आलं की पसायदानावर मी बोलावं, खरं म्हणजे आपण एवढे दिग्गज आहात, या सेलूमध्ये पाऊल ठेवताच एक वेगळीच आध्यात्मिक शांती, आध्यात्मिक ऊर्जा मला जाणवली। आणि खरं सांगायचं म्हणजे माझी अवस्था अशी झाली की एखादा अवघड पेपर असावा
पिंपळगावकर सरचा विषय म्हणजे इंग्रजी विषय अवघड पेपर असावा आणि कडक शिस्तीचा प्राध्यापक गार्डिंगला यावा आणि त्याच्याही पेक्षा कडक शिस्तीचे प्राचार्य त्यांनी पाठीमागं खुर्ची टाकून बसावं आणि 40 ते 45% मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जी मनस्थिती होते ती मनस्थिती आज माझी झाली. त्याचं कारण एक आहे की कालच आपण अमृत महोत्सव भारतीय स्वातंत्र्याचा सर्व देशभर साजरा केला, अतिशय उत्साहात साजरा केला. त्या अगोदर अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला देशमुख ताई यांचं अतिशय अभ्यासपूर्ण असं व्याख्यान आपण ऐकलं. काल आपण पटवारी महाराजांचं अतिशय म्हणजे अभ्यासपूर्ण असं आपण व्याख्यान ऐकलं आणि त्यानंतर सेवा करण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य आहे. पण माझ्यासारखा 40-45% घेऊन पास होणारा विद्यार्थी आणि अशा कडक शिस्तीचे जेव्हा गार्डिंगला येतात तेव्हा त्याची जी अवस्था होते त्याच्यापेक्षा बिकट माझी अवस्था याच्यासाठी झाली की मला पिंपळगावकर सरांकडून कळालं की पसायदानावरती तपवर्षपूर्तीच्या समयी प्रातस्मरणीय वंदनीय किशोरजी व्यास महाराजांनी पसायदानावर विवेचन केलेलं आहे. म्या पामरानं त्या पसायदानावर काय बोलावं, पण बोलता बोलविता धनी केशवराज बाबा महाराज आहेत, माऊली आहेत. माझ्या अल्पशा बुद्धीला जसं जमेल तसं मी आपल्यासमोर निरूपण करणार आहे. जरी 40-45% विद्यार्थी असला तरी मला याची जाणीव आहे की जेव्हा अशा कडक शिस्तीचे प्राध्यापक गार्डिंगला येतात, प्राचार्य गार्डिंगला येतात, तेव्हा एकदा धोका बसेल, पण दुसऱ्या वेळेस मात्र माझ्यासमोर काही विद्यार्थी पण दिसत आहेत. एक पर्याय त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, ते म्हणजे अभ्यास. अभ्यासाशिवाय पर्याय नाही. अभ्यास म्हणजे काय? फार सोपा प्रश्न आहे आणि तितकाच अवघड आहे. नेमका अभ्यास म्हणजे काय? अतिशय सुटसुटीत व्याख्या तुम्हाला सांगतो अभ्यासाची की ध्येयपूर्तीसाठी जे अनुकूल आहे ते घेणे आणि ध्येयपूर्तीसाठी जे प्रतिकूल आहे ते टाकणे म्हणजे अभ्यास. दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे ध्येयपूर्तीसाठी जे अनुकूल आहे ते स्वीकारणे आणि ध्येयपूर्तीसाठी जे प्रतिकूल आहे ते नाकारणे, ह्याचं नाव आहे अभ्यास. ह्याचं नाव अभ्यास आहे. मग ध्येय आधी की अभ्यास आधी? आपण काय ठरवतो? परीक्षेत 90 मार्क घ्यायचे आधी ठरवतो का अभ्यास करायचं ठरवतो? गावाला जात असताना कोणत्या गावाला जायचे हे आधी ठरवतो की बसस्टँडवर गेल्यानंतर ठरवतो? आधी ध्येय आपण ठरवतो. बरोबर आहे, ध्येय ठरवतो. मग हे ध्येय कसं आहे? तर हे ध्येय धार्मिक असावं की अधर्मी असावं? धार्मिक ध्येय म्हणजे काय? जे किंवा अधर्म तसा ध्येय म्हणजे काय? ज्या ध्येयामध्ये खलयुक्त ध्येय असतं ते अधर्म आणि जे खलमुक्त असतं
ते धार्मिक ध्येय आहे. आणि आपलं ध्येय हे खलमुक्त आहे. आणि माऊलींनी सुरुवातीच्याच मागणीमध्ये या खलाचा विचार केलेला आहे. म्हणून मला महाभारतातली एक प्रसंग आठवतो महाराज, की जेव्हा भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरात गेले तेव्हा त्यांनी धृतराष्ट्राला विचारलं की राजा, तुला दिव्य दृष्टी देऊ का? परंतु हा कर्माने कमनशिबी असलेला राजा त्यानं काय उत्तर द्यावं? म्हणे, राजा देवा, आता मला दिव्य दृष्टी देऊन काय उपयोग आहे? अरे, ज्या तारुण्यात मला मुलं झाली त्या मुलाचं लहानपण, त्याचं दुडुदुडू चालणं, ते बोबडं बोलणं, त्याच्या बाललीला बालक्रीडा पाहायच्या होत्या, तेव्हा मला दृष्टी नव्हती. मग आता दृष्टी घेऊन काय करू मी? तुला द्यायचीच असेल दृष्टी तर ह्या संजयाला दे म्हणे. बघा, आणि संजय कोण होता? तर त्यांच्या दरबारातला सेवक होता. घोड्याचा खरारा करणारा हा सेवक संजय होता. पण जर निष्काम वृत्तीनं जर सेवा केली तर त्याचं फल काय मिळतं हे महाभारतामध्ये संजयाचं उदाहरण आहे. आणि नामभक्ती, नामस्मरण केल्यानं काय फळ मिळतं हे रामायणामध्ये वाल्याकडून शिकायचं, वाल्मिकी ऋषीकडून शिकायचं आहे. मला हा प्रसंग सांगण्याचं ह्याच्यासाठी सांगावं असं वाटला की आपल्या इथं सुद्धा माऊलींची कृपादृष्टी लाभलेला, केशवराज बाबा महाराजांचा कृपाप्रसाद लाभलेला एक संजय आपल्यात आहे. आणि त्या संजयाच्या आडनावातच पिंपळ आहे. म्हणजे त्यांनी जे जमवलेला गाव आहे हा पिंपळ गाव आहे. आणि मी आत्ता ज्या महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि तिथला जो पिंपळ पाहिला मी, अद्भुत आहे, खरोखरच अद्भुत आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली असं मला वाटलं. आणि या पिंपळाचं मला दर्शन झालं आणि मला साक्षात तो माऊलींचा सोन्याचा पिंपळ दिसला. साक्षात सोन्याचा पिंपळ दिसला. आणि केशवराज बाबांच्या अंगणामध्ये हा सोन्याचा पिंपळ झळाळतोय मित्रांनो. आणि ह्या सोन्याच्या पिंपळ झळण्यामध्ये जी पानं आहेत, हिरवेगार पानं आहेत, जी पाहिल्याबरोबर जे प्रसन्न वाटतं ती पानं म्हणजे ही आयोजन कमिटी, ही आयोजन कमिटी. आणि ह्या सोन्याच्या पिंपळाचा बुंदा म्हणजे कोण आहे? तर आपण श्रोते मायबाप आहेत. तुमच्या आधाराशिवाय एवढं महान कार्य शक्य नाही. गेली 18 वर्ष हा वाग्यज्ञ चालतोय. याच्या मागं निश्चितच ईश्वरी कृपा असली पाहिजे, त्याशिवाय असे कार्य होत नाहीत. आणि म्हणून मी तर असं म्हणेन सर की हा जो वाग्यज्ञ आहे तो अखंड निरंतर चालो असं म्हणण्याच्याऐवजी मी तर असं म्हणेल की जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत हा वाग्यज्ञ सतत निरंतर चालत राहणार आहे, याचा मला आत्मविश्वास आहे. मला आत्मविश्वास आहे. त्याचं कारण आहे सर की जे पेरलं ते उगवत आहे, जे पेरलं तेच उगेल. आपण एवढी सुंदर पेरणी केलेली, येणारी पिढी आम्ही चालू हा पुढे वारसा हे ब्रीद घेऊन आपला वारसा असेन मी नसेन मी तरी असेल हा वाग्यज्ञ इथे. म्हणून हा वाग्यज्ञ अखंडपणे चालणार आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. आता ज्यावेळेस मी तुमची
नियमावली वाचली आणि मी खरं सांगतो तुम्हाला रसिक श्रोते मायबाप हो, की मी भारावून गेलो. आजच्या इतक्या नाजूकीच्या काळात इतकं परखडपणे नियमावलीचं काटेकोर पालन करणारे, मला वाटतं आपल्या मराठवाड्यातच नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, तर भारतात एकमेव सेलू हे ठिकाण असेल. एकमेव सेलू. त्याचं कारण आहे सर, मला माऊलींची ओवी आठवली की हे सगळं का चालतंय. वक्ता, श्रोता आणि आयोजक यांच्यामध्ये एक धागा, समान धागा सांगणारी माऊलींची एक ओवी आहे. ती ओवी अशी आहे की म्हणून जे जे उचित अवसरे करून प्राप्त ते कर्म हेतू रहित आचरितो. मी या ओळीचं निरूपण जास्त करणार नाही. त्याचं कारण आहे, ही ओळी माझी फार आवडते. अगदी माझ्या अंतःकरणात ही ओवी मी कोरलेली आहे. जर योगायोगानं बाबा महाराजांची कृपा झालीच, माऊलींची कृपा झालीच आणि पुन्हा जर मला सेवा करण्याची संधी मिळाली, तर मी आजच सांगतो की पुढच्या वेळेस मी ही ओवी घेईल. म्हणून जे जे उचित अवसरे करून प्राप्त ते कर्म हेतू रहित आचरितो. आणि म्हणून बाबा महाराजांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर हेतुरहित कर्म येते. तेच कर्म सगळे आयोजन कमिटी करते आणि तेच कर्म इथे येणारा वक्ता करतोय. कसल्याही प्रकारची अपेक्षा नाही. कमवायला दुसरं भरपूर आहे जीवनामध्ये, संसारामध्ये कमवायला भरपूर आहे, पण इथे येत असताना अहंकाराचे, स्वार्थाचे सगळी वस्त्र ही बाहेर उतरून इथं येतो. तेव्हा आपण अगदी विकाररहित होऊन येतो. याची जाणीव मला या वास्तूमध्ये पाऊल ठेवताना झालेली आहे. म्हणून फार सुंदर कार्य चाललेलं आहे. मला आईन्स्टाईनच्या जीवनातला एक प्रसंग आठवला. आईन्स्टाईनच्या, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आईन्स्टाईन हे फार थोर शास्त्रज्ञ होते, अत्यंत हुशार होते. अनेक शोध त्यांनी लावले आणि त्यांच्यात हजरजबाबीपणा हा फार होता. त्या काळामध्ये त्यांची ख्याती संबंध जगभर पसरली आणि त्याच्यामुळे त्यांना काय झालं की गावगावची बोलावणे येऊ लागले. खचाखच हॉल भरू लागला, गर्दीची अलोट गर्दी येऊ लागली आणि त्या गर्दीमध्ये खूप क्लिष्ट असे प्रश्न विचारले जायचे आणि तितक्याच सहजतेनं हे आईन्स्टाईन त्याची उत्तरं द्यायचे. एकदा काय झालं, एका गावची सभा आटोपली आणि दुसऱ्या गावाला जात होते आणि जात असताना गाव एक 5-7 किलोमीटर असताना त्यांनी ड्रायव्हरला सांगितले की गाडी बाजूला घे. घनदाट अरण्य होतं त्या काळामध्ये, वृक्ष संपत्ती खूप मुबलक प्रमाणात होती. ड्रायव्हर वाटलं काही नैसर्गिक विधी करायची असेल, काही का असेल, त्यांनी बाजूला गाडी घेतली. म्हणले त्यालाही खाली उतरवलं आणि सांगितलं की मला कपडे काढ. म्हणे काय सांगायला तुम्ही. म्हणे आजची सभा तुला घ्यायची. म्हणे गाडी बंद आहे. ड्रायव्हरचे हात थरथर कापायले, त्या स्टेअरिंगवरून उगीच हाते गाडी बंद असताना हाते फिरायत, कपाळावर घाम येतोय. म्हणे काय बोलताय मालक, अहो मी कसं काय सभा घेणार. म्हणे माझे कपडे तू घाल, तुझे कपडे मी घालतो. म्हणे कारण मी खूप कंटाळलो आहे. म्हणे मला खूप थकवा आला आहे आणि आजची सभा तुला घ्यायची. आता मालकाचा मालक कोण असतो. त्यांनी गपगुमान आपले कपडे आईन्स्टाईनला दिले आणि आईन्स्टाईनचे कपडे आपण घातले. आता ड्रायव्हरच्या सीटवर आईन्स्टाईन बसला आहे आणि मागच्या सीटवरती जिथे आईन्स्टाईन बसतो तिथं तो ड्रायव्हर बसला आहे. पण त्या कपड्याचा गुणधर्म असा आहे
की ते कपडे घातल्याबरोबर ह्याच्या अंगात आईन्स्टाईन शिरलं आणि त्याला वाटलं की आता आपणच आईन्स्टाईन आहेत. 10-1 मिनिटामध्ये सभेचं स्थळ आलं, ठिकाण आलं. ते म्हणे घाबरू नकोस, बिनधास्त कर, काही झालं तर मी बाहेर आहेच. त्या एका शब्दावरती तो ड्रायव्हरला इतकी ऊर्जा मिळाली आणि त्या सभेच्या ठिकाणी गेल्यावर लगेच 5-50 लोक आली. खाडकन त्याच्या गाडीचा दरवाजा उघडला. त्याचं ते स्वागत ते बघून अरे त्याचा इतकं ऊर भरून आला. म्हणजे क्या आहे बोले, एक दिन की जिंदगी जी आहे तो मैं राजा के वैसा जिंदगी. आणि दमदार पावलं टाकत तो व्यासपीठाकडे जातोय. त्याच्या अगोदर तरी ते उंची, त्यांचं चहापान, त्यांचं पाहुणचार हे सगळा पाहिला. आणि ते भव्य असं स्टेज आहे, अशा प्रकारचं व्यासपीठ आहे. आणि तिथं बसल्यानंतर लोक गर्दीतून उठून प्रश्न विचारायला सुरुवात केली. आता प्रश्न विचारल्यावर ह्याची घाबरगंडी सुटली बरं का. पण 20-25 वर्ष ज्याचा त्यांनी ड्रायव्हरकी केली होती, त्याला समयसूचकता होती. त्यानं सांगितलं, हे पहा असं गोंधळ करू नका म्हणे, तुमचे जे काही प्रश्न आहेत ते एका चिठ्ठीवरती लिहा आणि ती माझ्याकडे चिठ्ठी द्या, मी एका प्रश्नाचं उत्तर देतो. लगेच एक पेटी तयार करण्यात आली. सगळ्या चिठ्ठ्या गोळा केल्या. ती पेटी त्या चिठ्ठ्यानं खचाखच भरली होती. आणि हे महाशय मोठ्या तोऱ्यामध्ये बसलेत. एक चिठ्ठी काढतायत, वाचतायत. त्याला वाचता येत नाही धड, पण ॲक्शन अशी करतायत, करून बाजूला ठेवायचं. पुन्हा दुसरी काढतायत, करून बाजूला काढून ठेवतात. 2-3 चिठ्ठ्या वाचल्यानंतर म्हणतात की अरे असले फालतू म्हणजे प्रश्न विचारून माझा वेळ वाया घालू नका. या तर प्रश्नाची उत्तर माझा ड्रायव्हर देतो म्हणे. जा रे बोलवा ड्रायव्हरला म्हणे. मग एक गेला आणि त्यांनी सांगितले, ड्रायव्हर साहेब म्हणे, अरे ड्रायव्हर तुला आईन्स्टाईन साहेब बोलायलेत. आता कुणाला ड्रायव्हर बोलायला ना कुणाला आईन्स्टाईन माहीत बघा. आणि हे आईन्स्टाईनने ओळखलं की काहीतरी गडबड झाली. आणि हा ड्रायव्हर तिथं गेला आणि त्यांनी सांगितलं की अरे ड्रायव्हर म्हणे, ह्या एका प्रश्नाचं उत्तर तू दे बरं. त्यांनी घेतलं आणि इतक्या फटाफट उत्तरं द्यायला सुरुवात केली. सगळ्या प्रश्नाची उत्तरं, सगळ्याचं मन समाधानकारक झालं. आणि ज्यावेळी सगळ्यांचं मन समाधान झालं तेव्हा ड्रायव्हर विचारतो, आता मी जाऊ का साहेब, गाडीमध्ये बसू का? लोक म्हणतात, अरे बाप रे, याचा ड्रायव्हर जर एवढा हुशार आहे तर आईन्स्टाईन किती हुशार असेल. मित्रांनो, रसिक मायबापू हो, खरे आईन्स्टाईन आमचे केशवराज बाबा महाराज आहेत. खरे आईन्स्टाईन माझी माऊली आहे आणि खरे आईन्स्टाईन आपण सर्वजण आहात. मी सुद्धा आईन्स्टाईन आहे, परंतु कपडे घातलेले आहे. म्हणून बोलले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारीला अधिकार मी आपोला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. मी अतिशय नम्रपणे आपल्यासमोर माफी मागून जे काही चुकलं असेल ते उदार अंतःकरणात तुम्ही माफ करावं अशी नम्र विनंती करतो. कारण मी पहिल्या दिवसापासून हे प्रवचन ऐकतोय. पहिल्या दिवसांचे बाबा माझ्यासमोर दिसत आहेत. खूप सखोल असं ज्ञान आहे आपल्याला. आणि मी मात्र माऊलींचा ड्रायव्हर आहे. तुमचा ड्रायव्हरच्या भूमिकेमध्ये आहे. आणि म्हणून मी या पसायदानावर भाष्य करत असताना मी 2 चिंतनात्मक मुद्दे सांगणार आहे आपल्याला. 2 चिंतनात्मक. पसायदानावर आपले 18 वर्ष ऐकून इतके कान तयार झालेले आहेत की त्या पसायदानाबद्दल आणखी मी काही नवीन सांगावं असं फारसं शिल्लक राहिलं नाही. म्हणजे आदरणीय किशोरजी व्यास यांनी ज्या पसायदानाचं इथं निरूपण केलेलं आहे
तिथं म्या पामरानं काय करावं? मला माझी मर्यादा माहीत आहे, तरी पण थोडासा अल्पसा माझ्या बुद्धीला जसा जमेल तसा प्रयत्न करणार आहे. मी 2 मुद्दे आपल्यासमोर मांडणार आहे. पहिला मुद्दा असा आहे की ज्या ग्रंथावरती माऊलींनी एवढं प्रदीर्घ असं भाष्य केलेलं आहे, त्या भगवद्गीता, ज्या 700 श्लोकावरती 9033 ओव्यांचं जे भाष्य केलेलं आहे, त्या भगवद्गीतेची सुरुवात आणि माऊलींच्या ज्ञानेश्वरीची सुरुवात, याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला चिंतनात्मक बोलणार आहे. आणि दुसरा मुद्दा, तसे माझे 5-6 मुद्दे आहेत, परंतु वेळेअभावी मी बाकी काही बोलणार नाही. दुसरा माझा मुद्दा आहे की आपण ज्ञानेश्वर महाराजांना विश्वाची माऊली म्हणतो, पण विश्वाची माऊली का म्हणतो, याचाच थोडासा मी चिंतनात्मक खुलासा करणार आहे. आणि माऊलींचं चातुर्य, बुद्धिमत्ता, विद्वत्ता ही माझ्यासारख्या पामरानं तर मोजणं शक्यच नाही, पण मला वाटतं अजून त्या उंचीपर्यंत जाणारं कुणी आहे असं मला वाटत नाही माझ्या अल्पशा याच्याप्रमाणे. सद्गुरू दुंडा महाराज देगलूरकरांना एकानं प्रश्न विचारला महाराज की का हो म्हणे, ज्ञानेश्वराने रेडामुखी वेद वदवला, हा चमत्कार खरा आहे का? आता सद्गुरू दुंडा महाराज देगलूरकर आहेत, ते त्याचं निरसन, त्याचं म्हणजे त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देतील तर ते काय. त्यांनी इतकं सुंदर उत्तर दिलं आहे. ते म्हणे, हे बघ बेटा म्हणे, ज्यावेळी माऊलींनी रेड्यामुखी वेद वदवला त्यावेळी मी तर नव्हतो, पण तूही नव्हतास. त्यामुळं त्यांनी खरंच रेड्यामुखी वेद वदवला आहे का नाही हे तुलाही माहीत नाही आणि मलाही माहीत नाही, पण एवढं मात्र निश्चित आहे की माझ्यासारख्या लाखो 2 पायाच्या रेड्यांना त्यांनी बोलतं केलं. हा चमत्कार नव्हे तर दुसरं काय आहे? ही माऊलींची महानता आहे, ही माऊलींची योग्यता आहे. आणि म्हणून एक ओवी आहे बघा, आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराजू किरीटी परिसतसे. काय अद्भुत ओवी ही सर. एकाच ओवीमध्ये ग्रंथ कसा श्रेष्ठ आहे, ग्रंथाचं महात्म्य सांगितलेलं आहे, ग्रंथ सांगणाऱ्या वक्त्याचं महानता त्यांनी सांगितलेली, आणि त्याचबरोबर श्रोत्यांची योग्यता, श्रोत्याचं महानपण सुद्धा सांगितलेलं आहे. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराजू किरीटी परिसतसे. अर्जुनाला भक्तराजू किरीटी संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये 3 संबोधनानं माऊली कृष्ण अर्जुनाला म्हणतात. एक किरीट, दुसरं पार्थ आणि तिसरं गा हा सुद्धा अर्जुनासाठीच हे केलेलं बरं का. ह्या 3 त्यांना विशेषण आहेत. मग ही जी भगवद्गीता आहे याची सुरुवात कशी आहे तर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युस्वा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. महाराज, मी याला थोडासा अभ्यास करायला मी सुरुवात केला आहे. त्यावेळेस पहिल्यांदाच मला हे प्रश्न पडला की अरे, ज्या क्षेत्रावरती, ज्या रणांगणावरती 7 औक्षणी सैन्य पांडवाचे, 11 औक्षणी सैन्य कौरवाचे, म्हणजे 18 औक्षणी सैन्याचा जिथे कापून काढलेले आहेत, रक्ताचे पाटच्या पाट वाहिलेले आहेत, प्रेतांचा खच पडलेला आहे. अहो, घरामध्ये एक उंदीर मेला तर आपल्याला बसवत नाही, आणि इथं तर 18 औक्षणी सैन्याचा मुर्दा पडलेला आहे.
तरी हे धर्मक्षेत्र कसं? बरं, हे धर्मक्षेत्र आहे, मग कुरुक्षेत्र काय? आणि नमनालाच घडीवर तेल म्हणल्यासारखं आमचा अभ्यास इथंच अडला. काही जण आम्ही हे प्रश्न विचारला, पण माझ्या मनाला समाधान वाटत नव्हतं. आणि एक छोटीशी पुस्तिका माझ्या हातात पडली आणि तिथं माझं निरसन झालं की कुरुक्षेत्र, कौरव वंशातील कुरु हा राजा, ज्यांनी पहिला नांगरच्या जमिनीवरती हाकला. नांगर आणि शेती याचं अतूट नातं आहे, अद्वैत नातं आहे. नांगर जर शेतीत फिरला तर विकास होतो, आणि इतरत्र कुठेही फिरला तर विध्वंस होतो. एखाद्याच्या घरावर नांगर फिरला म्हटलं तर त्याची पार वाट लागते. आणि म्हणून नांगर, कुरु राजाने जिथे नांगर हाकला आहे ते शेती आहे, त्याला क्षेत्र म्हटलं जातं. आणि म्हणून कुरुनी ती शेती केलेली, आणि म्हणून त्याला कुरुचं क्षेत्र म्हटलेलं आहे. मग धर्मक्षेत्र का म्हटलेलं आहे? तर ह्या कुरुवंशामध्ये जे राजे होते ते फक्त आणि फक्त धर्माप्रमाणेच राज्य करायचे, अधर्माने राज्य करायचे नाहीत. आणि म्हणून तिथं अनेक ऋषीमुनींनी तपोभूमी ती तपश्चर्या केलेली. आणि इंद्राने प्रसन्न होऊन त्यांना वर दिलेला आहे की इथे जे कोणी वीरमरण येईल त्यांना स्वर्गाची दारं खुले राहतील. आणि धर्माप्रमाणे राज्य चालतंय, आणि म्हणून त्याला धर्मक्षेत्र म्हणायचं. आता मला सांगायचं आहे की हा धृतराष्ट्र जो सर्वांगाने अंध आहे, जन्मांध असेल तर ठीक आहे, समजून घेऊ आपण, पण हा पुत्रमोहाने आंधळा आहे, हा सत्तेने आंधळा आहे, सर्वच बाजूने आंधळा आहे. आणि धृतराष्ट्र उवाच, एका आंधळ्याने विचारलेल्या प्रश्नापासून ही गीतेची सुरुवात होते. नंतर कुठंच धृतराष्ट्राचं नाव नाही. नंतर संजय उवाच, अर्जुन उवाच, श्रीकृष्ण उवाच आहे, परंतु धृतराष्ट्र उवाच नाही आहे. परंतु यांनी जी पहिली ओळी म्हटलेली की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योस्वा, या युद्धासाठी एकत्रित आलेले मामकाः पांडवाश्चैव, ही फार महत्त्वाचं आहे की माझे पुत्र आणि पांडवाचे पुत्र, म्हणजे कुरुवंशामध्ये पहिल्यांदा द्वैत आणलं ते ह्या धृतराष्ट्रानं पहिल्यांदा द्वैत आणलेलं आहे. एकच होतं, पण यांनी सांगितलेलं आहे की माझे पुत्र आणि पांडवाचे पुत्र. मामकाः पांडवाश्चैव किम कुरत संजय, संजय ते काय करतात मला सांगा. त्याला माहीत आहे की आपला सर्वनाश होणार आहे, या युद्धामध्ये आपण पूर्णतः पराजय होणार आहेत. का? तर त्या बाजूला भगवान श्रीकृष्ण आहेत. परित्राणाय साधूनां विनायशी दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, अशी वचन देणारा हा परब्रह्म परमात्मा त्या बाजूला आहे. हा द्विधा मनस्थितीत अडकलेला हा धृतराष्ट्र आहे. आणि तशाच द्विधा मनस्थितीत अडकलेला आणखी एक व्यक्ती आहे, आणि ती म्हणजे अर्जुन. जेव्हा अर्जुनाचा रथ त्या कुरुक्षेत्राच्या मध्यावरती आणतो, देशमुख ताईंनी याचं सुंदर निरूपण केलेलं आहे, पण योगायोगानं ते माझ्या याच्यामध्ये आल्यामुळं मी परत एकदा सांगतो की त्याला सगळे आपलेच दिसतात, सगळेच आपले दिसतात. मग यांना मारू कसं, त्याची द्विधा मनस्थिती होते. मित्रांनो, संसारामध्ये ते कुरुक्षेत्रावरचं युद्ध तरी 18 दिवसाचं होतं, पण संसारामध्ये रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग तुकाराम महाराज म्हणतात. आम्हाला पावलोपावली संघर्ष करावा लागतो, पावलोपावली आम्हाला युद्ध करावं लागतं, पावलोपावली आमची मनस्थिती द्विधा मनस्थिती होते. टू बी ऑर नॉट टू बी, हे करू का ते करू, करू की न करू, अशा प्रकारची द्विधा मनस्थिती होते. पण एक लक्षात ठेवा की आपली मनस्थिती जर अर्जुनासारखी द्विधावस्था झाली
तर कोणी ना कोणीतरी कृष्णाच्या रूपानं आपल्याला भेटेल आणि आपल्या समस्येचं निरसन होईल आणि आपल्या जीवनाचा उद्धार होईल. पण आपली जर मनोवृत्ती द्विधा मनस्थिती धृतराष्ट्रासारखी झाली तर सर्वनाशाशिवाय दुसरं काहीच होणार नाही. म्हणून या द्विधा मनस्थितीतून न तुम्ही सुटलायत न मी सुटणार आहे. पण माऊलींच्या चरणी आणि बाबांच्या चरणी एवढीच प्रार्थना करू की माझी द्विधा मनस्थिती जरी झाली तरी ती अर्जुनासारखी होऊ दे. अर्जुनासारखी जर द्विधा मनस्थिती झाली तर निश्चितच आम्हाला भगवंत भेटणार आहेत. ही पॉझिटिव्हिटी. आणि आपल्या या श्रावण मासाच्या प्रवचनातून हेच तर आपल्याला सांगायचं आहे. अहो अध्यात्म म्हणजे काय? मला एकाने प्रश्न विचारला होता ऑनलाईन मुलाखतीमध्ये की अध्यात्म म्हणजे काय. मी म्हटलं माझा अभ्यास एवढा नाही आहे, तरी पण मी सांगतो की ज्या वाचनानं, ज्या चिंतनानं, ज्या मननानं मनातील नकारात्मक विचाराचं दहन होऊन सकारात्मक विचाराचा उगम होतो ते अध्यात्म. ते म्हणजे अध्यात्म आहे. आणि अशी सुरुवात गीतेची झालेली. इकडं काय झालेली सुरुवात? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आता देवा तुची गणेशू इकडे ओकारांत भाषेकडे माऊलींच्या मी जात नाही, तेवढा मला वेळ नाही आहे, आपल्याजवळ वेळ नाही आहे. तर ओम नमोजी हे आद्या कोण आहे? सगळ्या ग्रंथाची सुरुवात गणेशस्तवनानं झालेली, पण माऊलींच्या ज्ञानेश्वरीची सुरुवात ओम नमोजी आद्यानं झालेली. हे ओम नमोजी आद्या कोण आहे? आद्या म्हणजे मूळ पुरुष. मूळ म्हणजे कोण? जे जे दृश्य आहे त्याचा निर्माता आहे. आता हे माईक आहे, हे माईक आहे याचा अर्थ असा की हे कोणीतरी तयार केलेलं आहे. याचा कोणीतरी निर्माता असेल की नाही? आम्हाला भले त्याचं नाव माहीत नाही, गाव माहीत नाही, तो काळा आहे का गोरा आहे माहीत नाही, त्याचा देश माहीत नाही, काही माहीत नाही, तरी पण हे आहे म्हणजे तो आहे. बरोबर आहे की नाही? तसं ओम नमोजी आद्या ही जी सृष्टी आहे, ही सृष्टी आम्हाला दिसते, याचा अर्थ ह्या सृष्टीचा कर्ता कोणीतरी आहे. मग तो कोण आहे? तो आद्या आहे, मूळ पुरुष. आणि त्याला नमन करून माऊली ज्ञानेश्वरीची सुरुवात करताय की ओम नमोजी आद्या. ज्यांनी वेदाचं प्रतिपादन केलेलं आहे. वेद हे अपरुष आहेत, आपल्या सर्वांना माहीत आहे. ती देववाणी परवाणी. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा म्हणजे स्वतःला जाणणारा तो आत्मरूप. आम्ही सगळ्या जगाला जाणण्याच्या भानगडीत पडतो पण स्वतःलाच ओळखत नाही. ही फार मोठी आपली गडबड आहे. आपण आपल्यालाच ओळखत नाही. आणि म्हणून त्या आद्याला नमन करून माऊलींनी हा वाग्यज्ञ सुरुवात केलेली. आणि एखाद्या आईनं लेकराचं बोट धरून सगळी जत्रा फिरून आणावी, पुन्हा परत आपल्या घरी आणावी, तसं माऊली 9033 वयांचा प्रवास आपलं बोट धरून करत 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 शेवटी कुठं आणते की आता विश्वात्मके देवे. म्हणजे जिथून सुरुवात केली तिथं आणून सोडतात. म्हणजे एक सर्कल, वर्तुळ पूर्ण होतं. कधी? ओम नमोजी आद्या ते आता विश्वात्मके देवी. ही माऊलींचं चातुर्य आहे, ही माऊली आहे. मग यांना विश्वाची माऊली का म्हणायचं हा प्रश्न पडतो आपल्याला. का म्हणायचं विश्वाची माऊली? तर यांना विश्वाची माऊली याच्यासाठी म्हणायचं की हा वाग्यज्ञ झाल्यानंतर जेव्हा माऊली भगवंताच्या दारात गेलेत, भगवंत जेवायला बसलेले आहेत, म्हणजे अजून जेवण सुरू व्हायचं आहे, पानं मांडलेले आहेत. डाव्या हाताला अर्जुन आहे, उजव्या हाताला एक ताट मांडलेलं आहे आणि माऊली दारात आहेत. भगवंत हसतायत आणि या माऊली
अगदी वेळेवर आलात, या बसा. माऊलीने काय म्हणावं? माऊली म्हणते, देवा, आता त्या भगवंताच्या घरचं जेवण म्हणजे काय साधं जेवण असेल का हो? प्रत्यक्ष अमृताचं भोजन असणार आहे ते. पण माऊली म्हणतात की देवा, माझे हजारो लाखो नव्हे असंख्य लेकरं युगानुयुगापासून भुकेलेले असताना कोणत्या माऊलीच्या घशाखाली घास उतरेल? अगोदर तुम्ही त्यांना तृप्त करा, अगोदर तुम्ही त्यांना ब्रह्मज्ञानाचं भोजन द्या, आणि मग मी जेवण करेन, मग मी संतुष्ट होईल. ते माऊलींचं म्हणणं ऐकल्याबरोबर भगवंत एकदम गोड हसतात आणि म्हणतात, एथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव. आणि मग माऊली म्हणतात की येणेवरी ज्ञानदेव सुखी झाला. आणि म्हणून माऊली ही विश्वाची माऊली का आहे ते याच्यासाठी. माऊलींचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला जाता जाता. ही नाथ परंपरा आदिनाथापासून सुरू झालेली ती निवृत्तीनाथापर्यंत आली, आणि निवृत्तीनाथांनी अनुग्रह दिला, आणि त्यानंतर माऊलींनी जे आपला शिष्य परंपरा किंवा शिष्य संप्रदाय नाही केला, प्रत्येकाला ज्यांना त्यांनी हात दिला त्यांना संतच करून टाकलं. हो, संतच करून टाकलं. मग ते आमचे चोखामेळा असो, सोयराबाई असो, आमचा कांदामुळा भाजीवाला आमचा सावतामाळी असो, कोणीही असो, हे चालतं बोलतं संतपीठ आहे, आणि त्या संतपीठाचे कुलगुरू माझी माऊली आहेत. आणि माऊलीने एकदा साईन केलं की त्याला संतत्व प्राप्त होत होतं. आणि म्हणून ही अशा प्रकारची विश्वाची माऊली झालेली आपल्याला दिसून येतं. आता पसायदान आहे. मी आता आपल्याकडे फार कमी वेळ राहिलेला आहे. खरं सांगायचं म्हणजे मला असं झालं आहे की बा किती बोलून किती नाही असं झालेलं आहे. एकतर कोरोना काळामुळे आमचं सगळं तुंबलं आहे वक्त्याचं, आणि एवढा जाणकार आणि एवढा प्रचंड समुदाय पहिल्यांदा बघतो आहे, त्यामुळे किती बोलू की किती नाही की असं झालेलं आहे. आता पसायदान, माऊलीने ज्यांच्याकडे पसायदान मागितलं आहे त्याच्यामध्ये 2 शब्द फार महत्त्वाचे आहेत बरं का. आता विश्वात्मक आहे देवे, इथे विश्वात्मक आणि देव एक. विश्वात्मक आणि देव एक. ह्या विश्वात्मक देवाला मागणं मागत असताना माऊलींनी देव आणि गुरु यांच्यामध्ये भेद केला नाही. गुरु तेच देव आणि देव तोची गुरु असं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये भेद केलेला नाही. आणि म्हणून माऊलींचा जो, मला वाटतं आहे बरं का, माझं असं मत आहे, कदाचित त्याच्यामध्ये चुकीचं असू शकेल, की माऊलींना जो सुरुवातीला जे ओम नमोजी अध्याय होता, तो जो अध्याय तो निवृत्तीनाथ आहे, निवृत्तीनाथ आहे. आणि म्हणून देव तोच गुरु आणि गुरु तोच देव, गुरु आणि देव याच्यामध्ये अद्वैत साधलेलं आहे त्यांनी. आणि म्हणून आता विश्वात्मके देवे. आता माऊलींनी या विश्वात्मक देवासाठी 3 विशेषणं वापरलेली आहेत, आपल्या सगळ्याला माहिती आहे. आणि ती विशेषण कसे वापरलेले आहेत? अतिशय माऊलींचं ज्याला काय म्हणतो चातुर्य असे की या पसायदानाचे 3 भाग आहेत, आद्य, मध्य आणि अंत. आणि या 3 ठिकाणी माऊलींनी या विश्वात्मक देवाबद्दल किंवा आपल्या गुरुबद्दल 3 विशेष शब्द वापरलेले आहेत ह्या पसायदानामध्ये. हे पसायदान म्हणजे 9000 ओव्याचं सार आहे, नवे संपूर्ण गीतेचं सार आहे. म्हणून हे नुसतं डोळे झाकून पसायदान म्हणण्यापेक्षा आपले अंतःकरणाचे डोळे उघडे ठेवून ह्या पसायदानाचा अभ्यास केला पाहिजे. आणि हा अभ्यास म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ध्येयाच्या दृष्टीने किंवा ध्येयाच्या जे अनुकूल आहे त्याचा स्वीकार करायचा आहे आम्हाला. माऊली सगळं सांगतायत, आम्हाला फक्त आपल्या व्यवहारामध्ये
ते आचरणात कसं आणता येईल याचा प्रयत्न करायचा आहे. हे 3 विशेषण कोणते आहेत? पहिलं म्हणजे आता विश्वात्मके देवे. विश्वात्मक आहे म्हणजे ही विनंती. पहिल्या शब्दामध्ये काय आहे? त्यांची विनंती केलेली आहे त्यांनी. आणि दुसऱ्यांदा एक आलेलं आहे भजिजो आदिपुरुषी. भजिजो आदिपुरुषी ओम नमोजी आद्या. बघा कशी सांगड घातली. आणि भजिजो आदिपुरुषी. आणि हे आदिपुरुषी म्हणजे काय आहे? तर साधकाला केलेला उपदेश आहे की त्या आदिपुरुषाला तू भजिजो आदिपुरुषी. आणि शेवट जे म्हटलेलं आहे की एथ म्हणे श्री विश्वेश्वराव. विश्वेश्वराव ह्या विश्वाच्या देवा. इथं मागणी मागितलेली. पसायदान म्हणजे काय? तर आमच्या सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकरांनी फार सुंदर एका वाक्यामध्ये पसायदानाची व्याख्या फार सुंदर सांगितली की मनुष्यत्वाकडून संतत्वाकडे चालणारा घेऊन जाणारा प्रवास म्हणजे पसायदान आहे. आता मनुष्यत्वाकडून संतत्वाकडे म्हणजे काय? मनुष्यत्व आणि संतत्व म्हणजे काय नेमकं? मनुष्यत्व म्हणजे काय की ज्याच्यामध्ये खलवृत्ती ही ठासून भरलेली त्याला मनुष्य समजायचं. ठासून भरलेली खलवृत्ती. आणि संत कुणाला म्हणायचं की ज्याच्यामध्ये खलवृत्तीचा अंशही शिल्लक राहिला नाही ते संत आहेत. मग असे संत कसे आहेत? अगदी जे खळांची व्यंकटीपासून ते दृष्टादृष्टी विजय होवं इथपर्यंतचं जे आहे ती हळूहळू 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 मनुष्यत्वाकडून संतत्वाकडे चालणारा हा प्रवास आहे असं माऊली म्हणतायत. म्हणून माऊली एकीकडे परित्राणाय साधूनाम विनायशी दुष्कृताम म्हणणारे भगवान श्रीकृष्ण आहेत की साधूंचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करेन. परंतु आपली माऊली म्हणते की हे दुर्जन लोकाचा नाश करून हे दुर्जनत्व नष्ट होणार आहे का हा प्रश्न आहे. आणि म्हणून ते काय म्हणतात की माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर त्याची परिसमाप्ती ही संतत्वात झाली पाहिजे. म्हणजे नेमकं काय झालं पाहिजे तर आपली खलप्रवृत्ती ही नष्ट केली पाहिजे, नष्ट झाली पाहिजे. आता खलवृत्ती ही माणसात उपजतच असते, जन्मताच ती खलप्रवृत्ती असते. याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. इकडं माता माऊल्या खूप बसलेल्या आहेत. अगदी लहान मूल जर असेल त्याला भूक नसली तरी ते उगाच रडतं. कारण त्याला माहीत आहे आपण रडलं की हातातलं काम टाकून आई आपल्याकडे धावत येते. तिच्या कामामध्ये व्यत्यय आणणं हा खलच आहे की नाही, एक प्रकारचा खलच आहे. म्हणून खलप्रवृत्ती ही शिकावी लागत नाही. जगाच्या पाठीवर कुठंही असे क्लासेस नाहीत की इथे सराईतपणे चोऱ्या करण्याचे शिक्षण देण्यात येईल. जर चोरी करता नाही आली तर तुमची ट्युशन फीस माफ परत करण्यात येईल. असं कधी झाले का हो? इथं सराईत खिसे कापण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. ते उपजतच आहे, त्याला प्रयत्न करावे लागत नाहीत. मग प्रयत्न कोणत्या गोष्टीला करावे लागतात? ही खलप्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आणि म्हणून थोडक्यात काय तर पसायदान ही आपल्यातली मानवातली अतिहीन प्रवृत्ती नष्ट होऊन सत्प्रवृत्तीचं आचरण करण्याला शिकवणारं हे पसायदान आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो साध्या गोष्टीवरून माझं वाटोळ झालं तरी चालेल पण त्याचं कल्याण होता कामा नये
इतकी नीच प्रवृत्ती आपली असते आणि याला कोणीही अपवाद नाही. मित्रांनो, हे साधारणतः पसायदानाचं पण अगदी थोडक्यात विवेचन पाहिले. आता प्रत्यक्ष मी पसायदानाला सुरुवात करतो. हे पसायदान कसं आहे, माऊलींनीच फार सांगितलेलं आहे. हागा सूर्य काय शिळा, अग्नी म्हणे आहे येत ओवळा, का नित्य वाहत्या गंगा जळा, पारोश पण असे. हे पसायदान कसं आहे, अहो सूर्य कधी शिळा होईल का? तो जिथे जाईल तिथे ताजेपणा आहे, टवटवीतपणा आहे, चैतन्य आहे. अग्नी कधी ओवळा राहील का? ओवळा आणि सोवळा याच्यातला फरक आम्हाला कोरोनानं फार चांगला सांगितला आहे सर, फार चांगल्या पद्धतीने दाखवून दिलेला आहे. तरी आपण शहाणे होत नाहीत, ही आपली खलवृत्ती आहे. ओवळा म्हणजे काय, कुणी यायचं आणि स्पर्श करून जायचं. अग्नीला तसं नाही जमत. अग्नी मुळातच सोवळा आहे, त्याला स्पर्श, नाहीतर एखादा चांगला फर्स्ट क्लासपैकी लाल बुंद असा फुललेला कोळसा आहे, लाल बुंद झालेला कोळसा आहे आणि छानपैकी तो आपल्या उजव्या हातात घेतलेला आहे आणि केशरी जिलबी असल्यासारखा किंवा केशरी बुंदीचा लाडू असल्यासारखा ते तोंडात टाकला आहे, असं कधी होईल का? अहो तुम्हाला स्पर्श तर करू देणार नाही ते. म्हणून अग्नी काय तो ओवळा. आणि का नित्य वाहत्या गंगा जळा, अरे आमची पापं धुणारी जी गंगा आहे ती कधी पारोशी राहील का? तसं हे पसायदान नित्य नूतन ताजं तवानं असं हे पसायदान आहे. आणि म्हणून माऊलींनी या पसायदानाच्या अगोदर एक फार सुंदर ओवी केलेली आहे. मला फार महाराज ही ओवी आवडते बरं का, फार आवडते होती. किती नम्रता असावी. अहो आम्ही एखाद्या 4 पुस्तकं म्हणजे एखादं पुस्तक लिहिलं का नाही, किंवा एखादी कविता आपली समजा, किंवा एखादा लेख आपला ज्याच्यात आला, पेपरमध्ये छापून आला, तर आपण स्वतःला सिद्धहस्त लेखकच समजतो, सिद्धहस्त कवी समजतो आणि उगीच ताठमानेने चलतो. पण इतकी विपुल साहित्य संपदा लिहिली असताना सुद्धा काय म्हणतात, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धीने गेले, एथ माझे जे उरले पाईकपण. किती नम्रता असावी, गुरुप्रती किती आदर असावा. आणि इतकी नम्रता की माझ्या हे जे मी काही लिहिलेलं आहे ते सगळं सद्गुरू आपली कृपा आहे आणि मी जे उरलो आहे ते फक्त तुमचा दास आहे, तुमचा पाईक आहे असं म्हणतात. आणि हात जोडून त्यांनी पसायदानावर सुरुवात करतात की आता विश्वात्मके देवी. आता खरं म्हणजे या एका शब्दावरच महाराज 4-4 तास बोलता येईल. मी नाही बोलणार जरी प्राध्यापक असलो तरी, कारण प्राध्यापकाच्या हातात एकदा माईक दिले की ते लोक सोडत नाहीत. पण चैतन्य महाराज देगलूरकर असतील, नामदेव शास्त्री असतील, असे विद्वान लोक 4-4 तास नाही, 1-1 महिना या आतावरती बोलतील. आता हे काय आहे, इथे आता हे अव्ययही नाही आणि सव्ययही नाही, ते नामधारक आहे. आता म्हणजे काय, चैतन्य. आता म्हणजे काय, सजीवत्व. आता म्हणजे काय, चिद्विलास. आता मागे काय झालं ते माहीत नाही, पुढे काय होतंय माहीत नाही. आता आता हा शब्द कधी वापरता येईल आपल्याला, कार्यपूर्ती झाल्यानंतर. आता एक उदाहरण देऊ तुम्हाला. लहान मुलगा आहे, त्याला म्हटलं की तू 1 ग्लासभर पाणी आण, तुला चॉकलेट देतो. त्यानं पाणी आणतंय, आपण हात पुढे करतो, ते म्हणते आधी चॉकलेट. आता चॉकलेट दे, कारण मी तुझं काम पूर्ण केलेलं आहे. चॉकलेट दिल्याशिवाय ते पाणी देत नाही. आणि आपल्यालाही म्हणता येत नाही की चॉकलेट न देता पाणी दे. आपल्याला तर कसं म्हणता येईल, कारण त्यानं कार्य केलेलं आहे. म्हणून यज्ञ पूर्ण झाल्यानंतर फलप्राप्ती करण्याचा अधिकार हा प्राप्त होत असतो. महाभारतामध्ये पुत्रकामेष्टी यज्ञ झाल्यानंतर असाच अधिकार कुणाला प्राप्त झाला होता, राजा दशरथाला. आणि अग्निदेवतेनं स्वतः तो प्रसाद घेऊन दशरथा
हे पाय सदान म्हणून त्याच्यासमोर आलेलं आहे. आणि नंतर त्या 3 राण्याला 4 पुत्र झाली, आपल्याला सगळ्याला माहीत आहे. तर तो आता आहे. हा पूर्ण वाग्यज्ञ झाल्यानंतर मग माऊली आपल्या गुरुला विनंती करतायत की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ, हा जो वाग्यज्ञ आहे तू ग्रहण कर. आणि जर तुला वाटलंच, जर तुम्हाला वाटलं, तुम्ही संतुष्ट झालात, तर काय करा, तोषोनी मज द्यावे पसायदानही. आणि त्याच्यामध्ये त्या पसायदानामध्ये काय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो. इथं विनाशाची दुष्कृता म्हणून नाही म्हणत, तर जे खळांची व्यंकटी सांडो. बरं, नुसती व्यंकटी नको, खलप्रवृत्ती नुसती सांडून चालणार नाही, तर ह्या दुष्ट लोकांचा वाईटपणा जाऊन चालत नाही, तर तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मामध्ये त्यांना गोडी वाढू दे. सत्कर्म तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. काय सुंदर आहे. खरं तर आता पळगावकर सर मला पुन्हा एकदा बोलावं, तुम्ही मला खूप बोलता येईल, पण तो काटा काही थांबत नाही आहे. भूता परस्परे पडो इथले जीव मैत्र कसं आहे, तर जीवांचं आहे. फक्त स्वार्थापुरतं मैत्र नाही. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचं आहे. दुरितांचे तिमिर जाओ. दुरिताचे म्हणजे काय, की या जगामध्ये जे पापाचा अंधार आहे तो अंधार दूर हो. दुरितांचे तिमिर जावं. आणि विश्व स्वधर्म स्वधर्म या शब्दावरती तर किती बोलता येईल. फक्त मी एवढं सांगतो तुम्हाला की स्वधर्म म्हणजे काय, जो आपला उपजतच धर्म आहे. धर्म म्हणजे हे हिंदू मुस्लिम हे नाही म्हणत मी. स्वधर्म म्हणजे काय, डरकाळी फोडणं हे वाघाचा स्वधर्म आहे. डंख मारणं हे सापाचा विंचवाचा स्वधर्म आहे. सावली देणं, फळ देणं हे वृक्षाचा स्वधर्म आहे. ज्या क्षणी बाई ही आई होते त्या क्षणी तिच्यातला मातृत्व स्वधर्म जागा होतो. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही प्रत्येकातलं एक सांगितलात आणि मानवाच्या बाबतीत मात्र स्त्रीतलाच कसा तुम्ही स्वधर्म सांगितलात. पुरुषातला काय स्वधर्म आहे. स्त्री आणि पुरुष या दोन्ही मानवामधला एक स्वधर्म आहे. तो जर स्वधर्म सोडला तर माणसाचं रूपांतर पशुत होतं. तो स्वधर्म कोणता आहे, तर माणुसकी हा माणसाचा स्वधर्म आहे. माणुसकीला धरून जर वागलात तर तुमच्यातलं माणूस पण शिल्लक राहील, नाहीतर आपल्यात पशुत्व येईल. म्हणून दुरितांचे तिमीर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू. आणि जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जातं. आता ज्याला जे पाहिजे ते मिळेल म्हणून काय कोणी गाड्या मागायचे, बंगले मागायचे, त्याच्यासाठी काय जे खळांची व्यंकटी सांडो रे बाबा. पायऱ्या सांगितल्यात त्यांनी. माऊलीने असं काही शिल्लक ठेवलं नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला शंका घेता येईल. शंकेला जागाच नाही, शंकेला जागाच नाही. परिपूर्ण असं त्यांचं वाङ्मय साहित्य. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांद्या. ईश्वरनिष्ठ म्हणजे कोण, ईश्वरनिष्ठ आणि नश्वरनिष्ठ. तुम्ही आम्ही जे आहेत ते नश्वरनिष्ठाच्या मागे लागलेलो आहोत. जे नाश होतं हे संसार जो आहे तो नश्वर आहे. संसारातल्या ज्या ज्या वस्तू असतील, ज्या ज्या गोष्टी आहेत त्या नाशच पावणार आहेत. फ्रीज घेतलं तर भाजीचं 1-2 दिवस आयुष्य वाढेल, पण त्याच्यातलं नाशवता जाणार नाही. ते आज ना उद्या तर नाशणारच आहे. म्हणून हे नश्वरनिष्ठ आहेत. पण ईश्वरनिष्ठ म्हणजे काय, जे कधीही नाश पावत नाहीत. आणि अशा ईश्वरनिष्ठ म्हणजे कोण आहेत, तर ते संत आहेत. आणि म्हणून ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूतळी भूमंडळी भेटूत तया होता सदोतीत. असे ईश्वरनिष्ठ लोक काय ह्या भूमंडळावरती सतत भेटले पाहिजेत. एकदा भेटून चालत नाही, सतत भेटले पाहिजेत. मला इथं सगळेजणच ईश्वरनिष्ठ वाटत आहेत, म्हणून असं वाटतं की मला पुन्हा पुन्हा तुम्हाला भेटावं वाटतं. तुमचा सहवास मला खूप आवडतो, परंतु ते थांबायला तयार नाही. चला कल्पतरूंचे आरव. कल्पतरू म्हणजे काय, आपल्या ज्या असा वृक्ष की ज्या वृक्षाखाली बसून आपण जी कल्पना करू ती कल्पना वास्तवात उतरते. आणि ही चला म्हणजे काय, चालते बोलते. हे चालते बोलते
कल्पतरूंच्या बागा आहेत, एक बाग नाही, असे बगीचे आहेत, बागाच्या बागा आहेत. आणि चेतना चिंतामणीचे गावं. चेतना म्हणजे काय तर जिवंत, चिंतामणी म्हणजे काय अशा प्रकारचं एक म्हणी की आपल्या मनात जी चिंता येईल ती दूर करतो. आणि अशी चिंतामणी एक नाही तर अशा चालते बोलते चिंतामणीचं गावच आहे. माऊलीचं मागणं आहे अशा चिंतामणीचं गावच वसो, अशा पद्धतीनं ते म्हणतायत. आणि पुढे बोलतात की बोल तेजे अर्णव पियुषांचे. आणि अर्णव म्हणजे काय तर समुद्र आहे. तर हा समुद्र नुसता खळाळता समुद्र नाही आहे, तर हा चालता बोलता समुद्र आहे. महाराज चालता बोलता समुद्र आहे. आणि हे कशाचा आहे माहिती आहे? पियुष म्हणजे अमृत. आणि अमृत म्हणजे काय, हे अमृताचा समुद्र आहे. या समुद्रात जर डुबकी मारली तर जी चूळ भरू आपण ती सुद्धा अमृताचीच असेल. आणि म्हणून बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे आलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन स्वयरे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे तिने लोकी, भजजो आदिपुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे. विशेष लोकीये दृष्टा दृष्ट विजय होवाईजी. आणि एथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव. आणि येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. आपण अतिशय शांतपणानं इतकं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आयोजक समितीने मला जी संधी दिली, उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी खूप ऋणी आहे. आणि एक मिनिट घेऊ का, जास्त नाही घेणार. मी सेलूमध्ये पहिल्यांदा आलेलो आहे. आणि ह्या सेलूमध्ये आल्यानंतर ज्या माऊलींनी सबंध विश्वाच्या कल्याणासाठी जे मागितलेलं आहे, पसायदान मागितलेलं आहे, तर त्या पसायदानाला त्या माऊलींच्या समोर मी आपल्या सर्वांतर्फे एक मागणं मागितलेलं आहे. तेवढं मी सांगतो. माफ करा, 5 मिनिट जास्त होत आहेत मला, त्याची कल्पना आहे की माऊली आपल्या सर्वांच्या तर्फे मी माऊलीसमोर एक मागणं मागितलेलं आहे एका अभंगरचनेतून की नको मज काही आता ज्ञान देवा, हात असू द्यावा माथ्यावरी. असे मी पामर कोण माझा वाली, असे मी पामर कोण माझा वाली, तुझीच सावली डोईवरी. आणि ही ओळी फार महत्त्वाची, चरण फार महत्त्वाचे की आडानी बालक असे जरी वेडा, आडानी बालक असे जरी वेडा, ज्ञाना तुझा रेडा मीच व्हावे. शब्दांचीच गंगा वाहू दे रक्तात, तुझ्याच भक्तीत लीन व्हावे. तूच माझा विठो, तूच रुखमाई, पुण्यवान होई जन्म माझा, तुझ्या चरणाची धूळ मीच व्हावे. तुझ्या चरणाची धूळ मीच व्हावे. आणि जगणे संपावे देवा आता, जगणे संपावे देवा आता. जगणे संपावे याचा अर्थ मरून जावं असं नाही, तर आत्तापर्यंत जे काही मी जगलो असेल, बरं वाईट जे जगलं असेल ते संपून जावं. आणि आता इथून पुढचं आयुष्य हे फक्त आणि फक्त तुझ्या चिंतनातच जावं, एवढं मागणं मागून ही झालेली सेवा मी बाबा महाराजांच्या चरणी आणि माऊलींच्या चरणी अर्पण करून मी माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण हरी. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषो निमज द्यावे पसायदान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जैवांशील तो तेला हो. प्राणीजात वर्ष कसतळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जय अर्णव पियुषांचे, चंद्रमेधे अलांछन. मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी.
भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेजी एत मने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय केशवराज बाबासाहेब महाराज की जय भारत माता की जय। भाविक भक्तो, आज ज्यांची प्रवचन सेवा आपण श्रवण केली ते हरिभक्तपरायण प्राध्यापक ज्ञानेश्वर माधवराव कुलकर्णी वतनी महाराजांचा अभ्यासाचा पिंड आहे। त्यांचे वडील हे शिक्षक होते आणि वडील एक उत्तम कीर्तनकार म्हणून त्यांचं नाव लौकिक होतं। वडिलापासून आलेला वारसा घेत त्यांचं शिक्षण M.Com पर्यंत आणि त्यानंतर नालंदा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून आपण 38 वर्ष सेवा केली आणि त्यानंतर सेवानिवृत्त झालेत। विविध ठिकाणी त्यांची व्याख्यानं धार्मिक विषयावर तसेच सामाजिक विषयावरती सुद्धा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच व्यासपीठावरून झालेली आहेत। महाराज आपण असं का म्हणलात मला माहिती नव्हतं की आईन्स्टाईन आणि त्यांचा ड्रायव्हर, तुमची अवस्था तशीच झाली। कारण आपण ज्या गुरु परंपरेची सेवा करतात चैतन्य महाराजांची, ते चैतन्य महाराज देगलूरकर आमच्याकडे एप्रिल महिन्यामध्ये वसंत व्याख्यानमालेसाठी येतात, प्रवचनमालेसाठी। ते याच व्यासपीठावरून याच जागेतून पसायदानावर बोललेत। आता विश्वात्मके 2 वर्ष झाले याच व्यासपीठ हीच जागा आणि इथूनच बोललेत, त्याच व्यासपीठावर आपण बसलात म्हणून पक्क माहिती आहे ड्रायव्हरही हुशार आहे आणि मालकही हुशार आहे। खूप छान सेवा, दरवर्षी आपली सेवा घडो अशी आम्ही आपल्या चरणी प्रार्थना करतो। उद्याची प्रवचन सेवा हरिभक्तपरायण वेदशास्त्र संपन्न शिवेंद्र चैतन्य महाराज जे यशवाडीचे आहेत, महाराजांची उद्याची सेवा आहे आणि उद्या प्रसादाची सेवा गोविंद भाऊ परताणी, उद्या रात्री बरोबर 8 वाजता। रामकृष्ण हरी।